Hello, dear student. Welcome back to our channel H Coaching Classes Helping Life. आता डिटर्मिनंट मेथड वापरून म्हणजे क्रॅमर्स रूल यूज करून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, तर ते जे एक्झाम्पल आहे त्याचं जे अल्गोरिदम आहे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन ते कसं करायचं, ते जनरल कसं आहे, हे आपण फॉर्म्युला कसा यूज करायचा, तर ते फॉर्म्युलेटेड फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते मी इथं सांगणार आहोत. लक्ष द्या इकडे. सपोज a1x plus b1y equals to c1. This is our first equation. a2x plus b2y equals to c2. जर दोन इक्वेशन दिलं असेल तर ते एका खाली एक लिहून द्यायचे अशा प्रकारे. हे दोन आपले सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे, आर सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, आता ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं त्याचा हा एक अल्गोरिदम आहे, स्टेप बाय स्टेप कसं करायचं. जनरल म्हणजे असं समजा की हा एक फॉर्म्युलाच आहे, खूप मोठा फॉर्म्युला. तर पहिले लक्ष द्या, डी ची व्हॅल्यू काढायची. डी डिटर्मिनंटच आहे आणि ते डिनोट करण्यासाठी आपण डी यूज केलाय. तर आधी काय करायचं, लक्ष द्या इकडे. पहिले हे दोन रोज घ्यायचे असे. ओके, इथे व्हॅल्यूज लिहायच्या या कॉलम मध्ये, रो नाही कॉलम. तर इथे A1, इथे A2, इथे B1 आणि इथे B2. तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे कशी काढायची. A1 B2 ओके मायनस A2 B1 किंवा B1 A2 पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नंतर dx ची व्हॅल्यू काढायची. इझिली लक्षात ठेवता येते, जास्त हार्डवर्क करायचं काम नाही, जास्त मेहनत करायचं काम नाही. इझिली लक्षात ठेवा. हे दोन कॉलम घ्यायचे पहिले डी मध्ये, नंतर या अशा प्रकारे, म्हणजे पहिला हा कॉलम नंतर हा कॉलम. तर इथं येईल C1 C2, इथे येणार B1 B2. ओके, आणि C1 इंटू B2 दॅट इज B2 C1 लिहा मायनस B1 C2. ही व्हॅल्यू झाली dx ची. नंतर आहे dy. तर dy मध्ये काय करायचं, हे दोन कॉलम घ्यायचे लास्ट, फर्स्ट अँड लास्ट, म्हणजे जस्ट लाईक दिस. असं एकदा, असं आणि अशा प्रकारे. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काही विचार करायची गरजच नाही पडत, डायरेक्टच लिहिता येते. तर पहिला हा इथून सुरुवात करायची अशा प्रकारे, समजते. A1 A2 C1 C2. तर याची व्हॅल्यू निघेल A1 C2 मायनस A2 C1 झालं. नंतर मग एक्झाम्पल मध्ये लिहायचं बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल, x is equal to dx upon d and y equal to dy upon d. इझी. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ह्या त्यामधल्या स्टेप्स आहे, परंतु इथं आपण कोणत्याही प्रकारचे नंबर वगैरे घेतलेले नाही. आता हे एक जनरल फॉर्म समजा, एक किंवा फॉर्म्युला समजा. तर तुम्हाला जर हे समजलं नसेल तर एक्झाम्पल वरून क्लिअर होईल. तर लक्ष द्या इकडे. तर पहिलं जे सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण घेणार डिटर्मिनंट मेथड, त्याला क्रॅमर्स रूल म्हणायचं. लक्ष द्या इकडे चांगलं. तर फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते पाहू. तर एक्झाम्पल आहे तुम्हाला दिलेलं 5x प्लस 30y. दोन इक्वेशन दिलेले आहे. करायचं काय, तर दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहायचे, म्हणजे आपल्याला इझीच आहे. 5x प्लस 30y equals to minus 11 and twice x plus 4y equals to minus 10. तर तुम्हाला मी आता सांगितलं आहे काय करायचं. तर सुरुवातीला काय करायचं, dx ची व्हॅल्यू काढायची, सॉरी डी ची व्हॅल्यू काढायची. पहिला कॉलम ह्या अशा प्रकारे,
ठीक आहे. तर इथे पहिला कॉलम दुसरा कॉलम 5 2 3 4. तर इथे याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन माहिती आहे तुम्हाला. पहिला प्रोडक्ट 5 into 4 minus 3 into 2 equals to 5 4 20 minus 6 that is 14. नंतर dx ची व्हॅल्यू काढायची. दुसऱ्या अशा प्रकारे पहिला कॉलम या घ्यायचा, दुसरा घ्यायचा. म्हणजे इथे -11, इथे -10 आणि इथे 3 4 इक्वल्स टू -11 into 4 minus 3 into -10, okay, equals to -11 4 into 4 means -44, minus plus 10 3s are 30, -44 plus 30 -40. Okay, now dy माहित आहे ना, हे असं करायचं. आता पेपरमध्ये हे असं करायची गरज नाहीये, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही एक्झाम्पल करायला लागले की मग हे करायचं काम पण पडणार नाही आणि तेवढी आपली प्रॅक्टिस होईल ना. तर लक्ष द्या, 5 2 आणि इथे -11 -10. तर याची व्हॅल्यू काढून घ्या. 5 into -10 निगेटिव्ह व्हॅल्यू असेल किंवा मायनस चिन्ह असेल तर त्या संख्येला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. -11 into 2 equals to, आता बघा 5 into -10 means -50 minus plus 11 2s are 22, -50 plus 22 means -28. ही व्हॅल्यू निघाली आपली dy ची. एवढं झाल्यानंतर मग क्रॅमर्स रूल यूज करायचा. तर लक्ष द्या, इथे लिहायचं बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल कोणता आहे? x is equal to dx upon d and y equals to dy upon d is equal to dx ची व्हॅल्यू किती आहे बघा, -14 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 14. तर -14 upon 14 means -1 ही निघाली x ची व्हॅल्यू. नंतर y इक्वल्स टू dy ची व्हॅल्यू बघा किती आहे -28 आणि d ची किती आहे 14. 14 2s are 28, y इक्वल्स टू -2. ओके, आता या दोन्ही ज्या व्हॅल्यूज आपण काढल्या या करेक्ट आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये ठेवायचं. जसं 5 into -1 म्हणजे -5 येईल, -5 प्लस आणि y ची व्हॅल्यू किती आहे -2. तर -2 प्लस मीन्स -2 3s are 6 आणि -5 -6 म्हणजे -11. म्हणून आपलं जे हे आन्सर आहे हे करेक्ट आहे. आणि सर्वात लास्ट मध्ये काय लिहायचं, देअरफॉर इन ब्रॅकेट x, y इक्वल्स टू -1, -2 इज सोल्युशन. ओके, तर आता प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल तुम्ही करून बघा. आधी लक्षात घ्या की दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहिले तर तुम्हाला ती इझी जाईल. आणि आपण दुसरं पण एक सॉल्व एक्झाम्पल आहे, ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, ते पण घेऊ आता. ओके, ठीक आहे. लक्ष द्या, सेकंड एक्झाम्पल सॉल्व. टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटरमिनिंग मीटर फिल इन द ब्लँक्स. तर लक्ष द्या इकडे. तर मी एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्ट शिकवणारच आहे. तर पहिला जे इक्वेशन आहे ते y प्लस 9 twice x minus 19 इक्वल्स टू 0. नंतर आहे twice x minus thrice y प्लस 3 इक्वल्स टू 0. तर हे जे इक्वेशन्स आहे म्हणजे
व्हेरिएबल वाय एक्स इकडे तिकडे जरी दिले असेल तर पहिला जो व्हेरिएबल आहे तो एक्स पहिले लिहायचा, नंतर वाय. तसं पहा, हे आपल्याला असं लिहिता येते टॉयस एक्स प्लस वाय, यांचे चिन्ह प्लस आहे, याचं पण प्लस आहे. 19 मायनस आहे, 19ला तिकडे ट्रान्सफर करा, इथे 19 तिकडे पण तसंच. टॉयस एक्स मायनस थ्राईस वाय इक्वल टू 3 तिकडे ट्रान्सफर करा -3. तर आता सांगा डी ची व्हॅल्यू कशी काढायची. माहित आहे ना डी ची व्हॅल्यू, पहिले दोन कॉलम, पहिला कॉलम दुसरा कॉलम, याचे कोइफिशियंटच घ्यायची, एक्स आणि वाय लिहायचे नाही. काही काही मुलं चूक करतात. एक्स इथे लिहितो टॉईस एक्स, इथे 1 वाय मायनस थ्राईस वाय, त्यांचं रॉंगच होणार आहे. फक्त कोइफिशियंटच लिहायचे असतात. तर इथे 2, इथे 2, इथे 1, इथे -3 आणि आपला पहिला प्रॉडक्ट 2 इंटू -3 -1 इंटू 2 इक्वल्स टू 2 3 6 आणि प्लस मायनस मायनस, इथे -2 1 2, किती आन्सर येईल -8. समजलं असेलच. dx इज इक्वल टू dx असा कॉलम, म्हणजे इथे येणार 19, इथे येणार -3, इथे येणार 1, व्हायचा कोएफिशियंट 1, इथे -3 इक्वल्स टू 19 इंटू -3 मायनस 1 इंटू -3 इक्वल्स टू 19 3 57 आणि मायनस मायनस प्लस 3 1 3, म्हणजे इथे किती येणार -54. ओके. dy ची व्हॅल्यू ह्या अशी काढायची, म्हणजे फर्स्ट कॉलम लास्ट कॉलम 2 19 -3 2 इंटू -3 -19 इंटू 2, इथे येणार -6 -38 इक्वल्स टू -44. माहित आहे ना, दोन संख्यांचे चिन्ह जर सारखे असेल तर काय करायचं रे बाळा, ऍडिशन करायचं. काय करायचं, ऍडिशन. आणि 38 प्लस 6 मीन्स किती, 44. आणि बिगर नंबर कोणती आहे, 38, तिचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, मग याला कोणतं द्यायचं, मायनस. सिंपल. नंतर काय यूज करत असतो आपण, क्रॅमर्स रूल. मग इथे लिहायचं, दिसते तुम्हाला, दिसते बरोबर, बाय युजिंग क्रॅमर्स रूल. तर x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इक्वल्स टू dy अपॉन d. तर x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे, -54 आहे. तर मलाच प्रश्न विचारायचे असतात आणि मीच उत्तर देतो. चालतं, ठीक आहे. अपॉन 8. आता याला 54ला 8 भाग जात नाही, सर्वांना माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. करायचं काय, तर मग याला 2 ने डिवाइड करा. इथं जर 2 ने डिवाइड केलं तर इथं 27 येणार, इथं 4 येणार. तर आन्सर येईल -27 अपॉन 4. ही झाली x ची व्हॅल्यू. नंतर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे, dy किती आहे, -44 अपॉन d, d ची व्हॅल्यू -8, मायनस मायनस कॅन्सल. y इक्वल्स टू, इथे 2 ने डिवाइड करा, 22, इथं 4 येणार, 22 अपॉन याला 4 ने डिवाइड करू, इथे 11 येणार, इथे 2 येणार, मायनस मायनस तर कॅन्सल झाले. तर आपला आन्सर येईल 11 अपॉन. पॉइंट बीट मध्ये आन्सर काढायचं नाही, जसं निघालं तसंच लिहायचं. आणि फायनल आन्सर तुम्हाला सर्वांना माहितच आहे कसं लिहायचं. ओके ओके, ठीक आहे ना, इझी, एकदम इझी आहे. काहीच तुम्हाला याची पण अभ्यास करायचं काम नाही पडत, कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काम नाही पडत. सिंपल. असं. ओके, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम डी ची व्हॅल्यू, लास्ट कॉलम सेकंड कॉलम dx ची व्हॅल्यू, अँड फर्स्ट अँड लास्ट dy ची. नंतर क्रॅमर्स रूल. हे एक्झाम्पल एवढं महत्वाचं आहे, 3 मार्क्स येतेच पेपर. आता हे नाही आहे ना, दुसरी, पण तुम्हाला मेथड प्रोसेस तर माहिती असली पाहिजे ना. आणि याचा जर नक्कीच तुम्ही सराव केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला हे काहीच कठीण वाटणार नाही. आणि आपण आज शिकवणार आहोत, मी आज तुम्हाला शिकवलं, तुम्हाला हे मार्च महिन्यापर्यंत लक्षात राहायला पाहिजे. त्यासाठी सराव करणं खूप महत्वाचं आहे. मॅथमध्ये सरावच करायचा असतो, सायन्स
बाकीचे जे विषय आहे त्यांच्यामध्ये पाठांतर करा. सायन्समध्ये पण थोड्याशा ट्रिक्स असतात. सायन्स तर खूप सोपं आहे, तुम्हाला त्याचीच भीती आहे सर्वात जास्त, का अभ्यास कसा करायचा, काय करायचं काय नाही. पण मी यावर्षी फक्त मॅथचेच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमचं बॅड लक आहे, कारण सायन्सचे व्हिडिओ द्यायचे पुढच्या वर्षी स्टार्ट करणार आहे, कारण खूप वास्ट सिलेबस आहे. तर मॅथ शिकून घ्या, ठीक आहे, आणि याच्यावरच समाधान म्हण. आणि जे पुढची नेक्स्ट इयरला येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर दोन्ही फायदा होईल, मॅथ पण सायन्स. ठीक आहे, चला ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलंच असेल. आणि काही काही विद्यार्थ्यांना काय वाटते की आपला इथं भाग झाला नाही किंवा 54ला 8 भाग जात नाही, मग आपलं आन्सर चुकलं, असं काही नसते. आपण आपल्या यानं करा, भाग जाओ नाही जाओ काही हो, आन्सर असा आला त्याचं काय टेन्शन घ्यायचं. आणि याचं पॉईंट वगैरे काही विद्यार्थी पॉईंटमध्ये पण आन्सर करतात, 11.2 0.5 लिहितात, 5.5 सॉरी. इथे याला 27ला डिवाइड करत बसतात, काही गरज नाही आहे. दिस इज नॉट अ सायन्स. पॉईंटमध्ये आन्सर काढायचं काम नाही याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि आपलं सोल्युशन तुम्हाला लिहिता येतेच. सोल्युशन किती वेळा लिहिला, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झाली क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट मेथड. आता आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही कराल ना ते नंतर मग माझा व्हिडिओ पहा आणि तुम्ही कसे केले आणि मी कसे केले हे चेक करा आणि आपले आन्सर पण चेक करा. तुम्हाला ना गाईड वापरायची गरज आहे, नाही काहीच करायची गरज आहे. मी फक्त रेग्युलर्समध्ये आपले व्हिडिओज बघा. तुमचा पूर्ण सिलेबस मी यावर्षी कव्हर करणार आहोत, पूर्ण चॅप्टर, जॉमेट्री पण, मॅथ्स 2. आता हे चॅप्टर झालं की आपण लगेच मग क्वाड्रॅटिक इक्वेशन घेणार, नंतर 3rd चॅप्टर 4th चॅप्टर. पण एक आपण 2 चॅप्टर मॅथ्सचे 1चे घेणार, 2 चॅप्टर्स मॅथ्स 2चे घेणार. ओके, म्हणजे तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय म्हणतात सबस्क्राईब करा. ओके, थोडीशी कॉमेडी करावं लागते कारण मजा नाही आहे. ओके ठीक आहे, चला टिल देन गुड बाय.